आणि या ठिकाणी बक्षीस देखील आहे प्रणयसाठी. तदनंतर विनयजी लाड तसेच सागरजी तेलंगे आपल्यासाठी बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. मी आमचे प्रवीणजी पार्टी आपल्याला विनंती करतोय या ठिकाणी सन्माननीय आदरणीय बाळाशेठ महाबळे, आपण कुठे असाल तर या ठिकाणी यायचं आहे. बाळाशेठ महाबळे, आपण टॉस बॉक्सवर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पहिली मॅन ऑफ द मॅच सामनावीर या ठिकाणी ट्रॉफी दिली जात आहे. कारण या स्पर्धेसाठी देखील बाळाशेठ महाबळे यांच्याकडून हे आकर्षक चषक प्रत्येक मॅच मध्ये सामनावीर म्हणून देण्यात आलेले आहेत आणि तेच बाळाशेठ महाबळे या ठिकाणी ही पहिली ट्रॉफी देताना प्रणय या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळते टॉस बॉक्सवर. सुजल कोण आहे? आकाश, तो आज कोण जिंकलाय? तुम्ही ना, धाकेश्वर ना, वागेश्वर देवकाने संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि धाकेश्वर देवकाने संघाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळी आपण पाहतोय पहिलाच बॉल सरळ रेषेत खेळून काढलाय. हा बॉल मात्र लॉंग ऑफच्या दिशेला जातोय. सिंगल एक धाव मिळते. पहिल्याच बॉलवर सिंगल एक धाव. दोन्ही टीमला विनंती असेल आपला एक एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील पाठवून द्या, आपल्याला विनंती असेल. राहुल आणि सूर्यकांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय सूर्य फटका खेळलाय. हा बॉल मात्र सरळ चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय बेस्ट चौकार. डीजे राहुलच्या बॅट मधून पहिलाच या ठिकाणी आपण पाहतोय वेलकम चौकार पाहायला मिळाले. इनिंगला जबरदस्त सुरुवात केली आहे. राहुलला माहिती आहे पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये नक्कीच इथं हाणामारी करावी लागणार आहे आणि सुरेख शॉट हाताळलाय. षटकातील पुढचा बॉल, हाफ ट्रॅकरचा बॉल यावेळेस आपण पाहतोय जरूर त्याला फाईन लेगच्या दिशेला मारण्याचा विचार केला होता, पण याच दरम्यान आपण पाहतोय बॅट बॉलचा परफेक्ट कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची सांगता केली जाते. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय सुबोध हा बॉलर जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धाकेश्वर देवकाने संघाची टोटल धाव संख्या आपण पाहतोय 5 चा आकडा स्कोर कार्डवर. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका डायरेक्ट पुन्हा एकदा जरूर पाहायला मिळतो. झेल घेण्याचा प्रयास केला गेला होता. लॉंग ऑफच्या डोक्यावर झेल होतोय मिस आणि इथं पुन्हा आपण पाहतोय राहुलला मिळतील 2 धावा. या 2 धावेच्या साहाय्याने आपण पाहिलं ना धाव संख्या थोडीशी वधारली जाते. स्कोर कार्डवर आपण पाहतोय 7 धावा जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चांगली सुरुवात नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय धाकेश्वर देवकाने संघाची. याच दरम्यान आपण पाहतोय चांगला आणि इथं आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा जरूर ऑफसाईडच्या बाहेर जाणारा हा बॉल. पंचांनी मात्र दोन्ही हात खोललेत सांगितले वाईड बॉल आहे आणि जरूर एका धावेने स्कोर कार्ड मध्ये देखील बदलाव केला जातोय. स्कोर कार्डवर नजर मारली तर 8 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतील. याच दरम्यान पुन्हा एकदा टायमिंग केलंय जरूर पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावर आणखी एकदा झेल होतोय मिस. हा झेल मात्र जर पकडला असता तर इथं धोक्याची घंटा वाजली असती, पण क्षेत्ररक्षण मिस होतोय. इथं मात्र सातत्याने संधी जरूर या ठिकाणी मिळतीये फलंदाज राहुल याला. याच दरम्यान आपण पाहतोय सूर्यकांत आपण पाहायला मिळाला. या ओव्हर मध्ये सारं काही घडतंय.
सुबोधची काही चुकी नाहीये, सातत्याने मोके बनवतोय, पण इथं संधीचं सोनं क्षेत्ररक्षण करत नाहीये, त्याला सपोर्ट करत नाहीये. सुबोधने या ओव्हर मध्ये आता जर पाहिलं ना 2 धक्के नक्कीच दिले असते, पण इथं क्षेत्ररक्षण मात्र चुकी करताना आणि जरूर त्याचा फायदा होतोय. दोन्ही फलंदाज, सूर्यकांतला देखील जीवनदान मिळालंय, राहुलला देखील लाईफलाईन मिळाली आहे आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. पहिल्या षटकाखेर 10 धावा स्कोरकार्डवर ढाकेश्वर देवकाने संघाची. देवकाने एका गावातील 2 संघ जरूर आमने सामने लढताना भिडताना ही लढत गावागावात भावाभावात ही लढत जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळते आजच्या या नाईट क्रिकेट मध्ये. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख बॉल हाताळलाय, विकेट नंबर 1, फलंदाज सूर्यकांत बॅक टू दी डगआउट. वर बॅटिंग मार्क वर मनोज बामणे. मनोज बामणे म्हटले तर एक जुने आक्रमक क्रिकेटर आहेत. त्यांना पाहिलं होतं मी मनोज बामणेंना ज्यावेळेस अंडरआर्मच्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळेस मात्र मनोज बामणेची बॅटिंग अतिशय पॉवरफुल पाहायला मिळायची आपल्याला. आणि आज आपण पाहतोय ओव्हरआर्मच्या या स्पर्धेमध्ये जरूर उतरलेत. नंबर 3 वर षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल रिव्हर्सिपचा अटॅम्प्ट सुरुवातीलाच दाखवलाय, पण याच दरम्यान चांगली लाईन अचूक टप्प्याचा बॉल या ठिकाणी फेकलाय. जरूर बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय सुजल आलाय वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक 2 घेऊन, खास करून वागेश्वर देवकाने संघाकडून. 10चा आकडा स्कोर कार्डवर. षटकातील आतापर्यंत सुजलचे 2 चेंडू होत आहेत. षटकातील 3रा बॉल. याच दरम्यान आपण पाहतोय हलकेसे सफल जरूर या ठिकाणी मनोजजी बामणे आपल्याला पाहायला मिळाले आणि हा बॉल मात्र रनआउटचा. याच दरम्यान पंचांचं बोट आकाशाकडे. इथं झाली घाई, न मैंने सिग्नल देखा ना तूने सिग्नल देखा, एक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा, अब मैं क्या करूं, अब तो मैं चला मेरे घर पे. मनोज बामणे बैक टू द पवेलियन. घाई झाली होती, जरूर आपण पाहिलं तर घाई करण्याची गरज नव्हती. धाव घेण्याचा प्रयत्न केला, चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला आणि विकेट किपरने हा थ्रो देखील आपण पाहिलं तर अतिशय सुरेख या ठिकाणी पकडलाय. सरळ यष्ट्या उद्ध्वस्त गेल्या. आणखी एक धक्का जरूर या ठिकाणी लागलेला आहे ढाकेश्वर देवकाने टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओमकार नंबर 4 वर ढाकेश्वर देवकाने संघाकडून. चांगलं षटक हाताळताना सुजल आपल्याला पाहायला मिळतोय. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केला, डाऊन द ग्राउंड हा बॉल चाललाय. बॉल खाली क्षेत्ररक्षक जरूर येतोय, जलद गतीने वेगाने येतोय आणि याच दरम्यान सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने स्कोर कार्डवर बदलाव केला जातोय. आता जर पाहिलं तर 12चा आकडा स्कोर कार्डवर. 2 गडी बाद या स्थितीमध्ये नक्कीच आपण पाहतोय ढाकेश्वर देवकाने संघ. पुन्हा एकदा सुजल याचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र आपण बघतोय लोअर फुलटॉस चेंडू, त्याला मात्र पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, तोपर्यंत मिळतोय 2 धावा. 2 धावेने आपण पाहतोय धावसंख्येमध्ये या ठिकाणी बदलाव केला जातोय. स्कोर कार्ड मध्ये बदलाव जर आपण पाहिलात ना तर 14 धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा याच दरम्यान आपण पाहतोय यावेळेस पंचांचं बोट आकाशाकडे. आणखी एक धक्का ढाकेश्वर देवकाने संघाला. फलंदाज क्रमांक 3 बॅक टू दी पवेलियन.
क्रिकेट असोसिएशन सन्माननीय अध्यक्ष सतीश दादा जाधव, राहुल याचं नाव काय रे? त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आमचे विनायकजी चितळकर साहेब, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष आमचे बाळाशेठ महाबळे साहेब, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. त्याचप्रमाणे गोवे खांब अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी जाधव साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीनं आपल्यासाठी या ठिकाणी विनंती केली जात आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय रमेश, नंबर 5 वर. याच दरम्यान आपण पाहतोय बॅकफुटवर जाऊन हलकीसी कट लागले, एज लागले, बॉल सरळ चाललाय, दन 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 सीमारेषा पार. चांगला फटका या ठिकाणी जरूर पाहायला मिळाले. एक 4 धावेने आपण पाहूया. स्कोर कार्ड 18 धावा. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका खेळलाय, हा बॉल मात्र डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक. मधून जरूर निघालेत आणि टोटल धाव संख्या स्कोर कार्ड वर 22 धावा. जोरदार अपील यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळाले जरूर. आणि इथं आपण पाहतोय विकेट दिले पण दोन काय आवाज पण आला मला. पंचांचा डिसिजन जरूर आउट आहे. आणि यावेळेस मात्र फलंदाज ओमकार देखील मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक धक्का लागलाय ठाकेश्वर देवकाणे संघाला. 22 धावा असताना नवीन फलंदाज अंकेश मैदानाच्या आतमध्ये नंबर 6 वर बॅटिंग साठी. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय आकाश वागेश्वर देवकाणे संघाकडून. षटक क्रमांक 3 घेऊन आलाय आकाश हा बॉलर. हलक्यातनं ग्लास देण्याचा विचार केला होता. इथं आपण पाहतोय सिंगल एक धाव जरूर दिली जाते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदलाव केला जातोय. 23-23 आकडा स्कोर कार्ड वर. पुन्हा एकदा आकाश बॉलिंग बॅकवर. षटकातील नेक्स्ट बॉल, हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याला दिशा दाखवली. हा बॉल मात्र डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. वन बाउन्स, धमाकेदार दर्जेदार
चला नेक्स्ट मॅच गावदेवी बाहे आणि धानकाने. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर कर्णधार प्लीज टॉस बॉक्सवर त्वरित यायचं आहे, कारण हे सामने मित्रांनो आपल्याला वेळेमध्ये पार पाडायचे, त्याच्यासाठी थोडंसं सहकार्य करा आपण. गावदेवी बाहे आणि धान काने, कर्णधार टॉस बॉक्सवर त्वरित यायचं आहे. पहिला बॉलर बॉलिंग बारकोर आपण पाहतोय रमेश येतोय धाकेश्वर देवकाने संघाकडून, तर वागेश्वर देवकाने संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुजल आणि सुमित एस नावाची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्या दिवसामध्ये गोवे खाम ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पॅकर संघ पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये खेळाडू गणेश टवले, सूर्यकांत, चंद्रकांत कडव, स्वराज दळवे, निलेश दहिंबेकर, शुभम वारकर, सागर जाधव, प्रल्हाद कापसे, भावेश कापसे, करण मोहिते, सागर बाईत, मनीष पवार, पियुष भोनकर, शुभम गोरिवले, समीर आणि मंदार हे खेळाडू पाहायला मिळतील आपल्याला. काल मी नव्हतो नाही सांगतो मी, म्हणजे माझं सांगणं काम आहे. एकदा दोनदा तिसऱ्यांदा लिंक पडले, लिंकच बँड होते. तो डिजॉयचं ना खाली इकडनं माईक एकच बटन दाबा बंद करा, कसं ऑडिओ तो पण तिकडनं रिवर्स करून जातो आतमध्ये. तीन दिवस तेच सांगतो मी खाली. आता एकदा मी सांगू रोज तिकडनं हे सांग नाही त्यांना. नाही सांगितलं त्यांनी, पण ते झटकन लक्षात नाही. पाहूया आपण षटकातील त्याच दरम्यान आपण पाहतोय पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय सुरेखा फटका जरूर खेळलाय. इथं आपण पाहतोय या बॉलला बॅकअप देखील लावला जातोय आणि आपण पाहूया याच वेळेचा धावा देखील घेतल्या जात आहेत. जरूर 3 धावा. या 3 धावेच्या साहाय्याने आपण पाहतोय धावसंख्येमध्ये बदलाव या ठिकाणी केला जातोय. चला नेक्स्ट मॅच विनंती आहे गावदेवी बाहे आणि धानकाने. याच दरम्यान आपण पाहतोय पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये, डॉट बॉलची सांगता इथं केली जाते. बॉलिंग मार्कवर आपण रमेश पहिला बॉलर बॉलिंग मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळतोय धाकेश्वर देवकाने संघाकडून. तर वागेश्वर देवकाने संघाला टोटल 40 धावा नक्कीच पूर्ण करायच्या आहेत आणि कंपल्सरी या धावा असतील. याच वेळेस आपण पाहतोय चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. रमेशचा डॉट बॉलची सांगता जरूर केली जाते. चांगलं जरूर या ठिकाणी षटक हाताळण्याचा प्रयत्न सुरू आहे रमेश या बॉलरचा. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस मात्र आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये हा बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे धावताना, पण हा बॉल होतो इथं फरार. धावा मिळतील 4. येतोय दर्जेदार शानदार बेस्ट चौकार. चार धावीने आपण पाहूया स्कोर कार्ड वर बदलाव होतोय. 7चा आकडा जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय हा फटका फसला, बॉल खाली. अस्थिरक्षक
मनोज बामणे पाहायला मिळतील. झेल टिपलाय विकेट क्रमांक 1. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुबोध सरोवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर यावेळेस बदलाव होतोय. ओमकार येतोय. पहिल्या षटकाखेर 7 धावा. चांगलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला रमेश या बॉलरचा. ढाकेश्वर देवकाणे संघाकडून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुबोध येतोय. वागेश्वरा देवकाणे संघाकडून याच दरम्यान आपण पाहतोय चांगला फटका जरूर हवेमध्ये बॉल आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये आणि याच दरम्यान आपण पाहिलेत ना तर 2 धावा नक्कीच मिळतील. ओमकार षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. बॉलिंग मार्कवर आलाय. स्ट्राईक एंडवर सुजल आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवर सुबोध नंबर 3 वर आलाय. पुन्हा एकदा एससीएस नावाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान ओमकारचा हा दुसरा बॉल या ठिकाणी ऑन साइडला मारण्याचा विचार केला होता सुजलने. बॅट बॉलचा कनेक्शन परफेक्ट झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता इथे केली जाते ओमकारच्या माध्यमातून. वाह आपण पाहतोय 4 षटकामध्ये 40 धावा म्हटलं तर प्रत्येक ओव्हर मध्ये 10 धावा करायच्या आहेत वागेश्वर देवकाणे संघाला जिंकण्यासाठी. याच दरम्यान मात्र आपण पाहतोय सुरेख फटका डीप फील्ड विकेटला. हो झेल होतोय ड्रॉप आणि इथं जीवनदान मिळतंय सुजल या फलंदाजाला. 2 धावा देखील मिळतील आणि या 2 धावेनी स्कोर कार्डवर बदलाव जर पाहिलात ना 11 धावा जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. इथं मोका जरूर आता संधी बनवली होती ओमकार या बॉलरने पण डीप मिड विकेटला झेल ड्रॉप झालाय आणि इथं पहिली लाईफ लाईन जरूर पाहायला मिळते आपल्याला. षटकातील आपण पाहूया. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेख फटका पण यावेळेस मात्र पॉइंटला झेल टिपलाय. इथं सुजलचा खेळ संपलाय. आणखी एक धक्का. विकेट क्रमांक 2 सुजल बॅक टू दी पविलियन. या ठिकाणी एक 4 व्हीलरची चावी हरवलेली आहे. कुणाला जर सापडली तर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून जमा करा प्लीज. हॅलो याच दरम्यान आपण पाहतोय चांगला फटका जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि इथं आपण पाहतोय पुन्हा एकदा हॅलो 2 धावा. दोन धावेने आपण पाहूया. धावसंख्येमध्ये बदलाव केला जातोय. 13 धावा स्कोर कार्डवर. वागेश्वर देवकाणे संघ षटकातील
नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र बॅक पुढे जाऊन हलकासा कट करण्याचा विचार केला होता, पण इथं डॉट बॉलची सांगता ओमकारच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरं होते समाप्त. 2 षटक अखेर 13 धावा 2 गडी बाद वागेश्वर देवकाने संघ. 12 बॉल मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची गरज वागेश्वर देवकाने संघाला. काय जबरदस्त षटक या ठिकाणी हाताळलं. पहिलं रमेश या बॉलरने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. तदनंतर ओमकार आला, त्याने देखील आपण पाहिल्यात फक्त 6 धावा खर्च केल्या. अतिशय घातक अशी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता 12 बॉल मध्ये 27 धावांची गरज जिंकण्यासाठी असताना बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय मनोज बामणे स्वतःच पहिलं संघातर्फे तिसरं षटक घेऊन येत आहेत. मनोज बामणे एक सिनियर क्रिकेटर आहेत. जरूर यावेळेस मात्र इथं चांगली फलंदाजी करावी लागणार आहे वागेश्वर देवकाने संघाच्या फलंदाजाला. यावेळेस आपण पाहतोय सफल झालाय फलंदाज, मोठा फटका खेळलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावर. यावेळेस मात्र झेल होतोय ड्रॉप आणि इथं पुन्हा मिळतील 2 धावा. पहिल्याच बॉलवर संधी बनवली होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये क्षेत्ररक्षकाला, मिस करतोय हा झेल. आणि या 2 धावेने 15चा आकडा स्कोर कार्डवर नक्कीच आपण पाहतोय. आता 11 बॉल मध्ये अजूनही 25 धावांची गरज जिंकण्यासाठी वागेश्वर देवकाने संघाला. एकाच गावातील 2 संघ आमने सामने लढताना भिडताना जरूर आपल्याला पाहायला मिळते, पण इथे जिंकणार कोण? कुठला तरी एक संघ नक्की जिंकणार आहे. याच दरम्यान आपण पाहतोय मनोज बामने दुसरा बॉल रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट खेळायचा विचार केलाय, बॅट बॉलचा कनेक्शन झाला नाहीये आणि इथं आपण पाहिलं ना तर नक्कीच डॉट बॉल फेकला जातोय. एक डॉट बॉल नक्कीच महत्वाचा असेल ताकेश्वर देवकाने संघासाठी. इथं मोठे फटके घ्यावे लागतील वागेश्वर देवकाने संघाला. थोडासा प्रेशर आता मात्र वाढत चाललाय वागेश्वर देवकाने संघावर. याच दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला फटका मारलाय आणि यावेळेस झेल टिपलाय. विकेट क्रमांक 3, फलंदाज बॅक टू दी पवेलियन. बॉल हाताळला मनोज बामणे याने एक आपला अनुभव दाखवला इथं जरूर. आणि इथं आणखी एक धक्का दिलाय वागेश्वर देवकाने संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विश्वनाथ नंबर 5 वर बॅटिंग करण्यासाठी येतोय वागेश्वर देवकाने संघाकडून. असं वाटलं होतं सुरुवातीला प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा सहज बनवल्या जातील वागेश्वर देवकाने संघाकडून, पण इथं थोडंसं उलट चित्र पाहायला मिळतंय. या धावा रोखल्या गेल्यात खास करून ढाकेश्वर देवकाने टीम कडून. चांगली बॉलिंग अटॅक होतोय. यावेळेस आपण पाहतोय हा फटका सहज घेतला या बॉलवर आणि हा बॉल मात्र आपण पाहतोय पंचाचा इशारा येतोय लॉंग अँड स्ट्रॉंग. विश्वनाथच्या बॉल मधून पहिला हवाई फायर आला बेस्ट षटकार. थोडासा कमबॅक केलाय
वागेश्वर देवखाणे संघाने हा संघ देखील मैदान सोडायचं नाव घेत नाहीये. सामना नक्कीच हाय व्होल्टेज होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. मित्रांनो कुठेही जाऊ नका, हा सामना जरूर पाहत राहा. एकाच गावातील दोन संघ जरूर आमने सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मनोज बामणे यांचा पुढचा बॉल षटकातील आणि या बॉलवर आपण पाहतोय आणखी एक धक्का. विकेट किपरची कमाल धमाल झेल टिपलाय फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला मनोज बामणे यांचा. 5 चेंडू षटकातील होत आहेत मनोज बामणे यांचा. काय जबरदस्त षटक या ठिकाणी. जरूर एक षटकार या ओव्हर मध्ये आलाय पण नक्कीच 2 धक्के देखील दिलेत मनोज बामणे या बॉलरने. वागेश्वर देवखाणे टीमला नवीन बॅटर आपण पाहतोय परेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. वागेश्वर देवखाणे संघाकडून पंचांकडे गाठ घेताना परेश भोईर आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील शेवटचा बॉल असेल मनोज बामणे यांचा आणि हा बॉल धीम्या गतीचा बॉल होता, त्याला मोठा फटका जरूर खेळलाय आणि यावेळेस आपण पाहतोय सिंगल एक धाव दुसरी धावचा प्रयत्न केला गेलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. या 2 धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय षटक क्रमांक 3 होते समाप्त. 3 षटका अखेर 24 धावा आणि आता 6 बॉल मध्ये कंपल्सरी 16 धावांची गरज वागेश्वर देवखाणे संघाला. 6 बॉल 16 धावा. तदनंतर उद्याच्या दिवसामध्ये आपण कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांचा संघ देखील पाहायला मिळणार आहे. प्रसाद चिनके संघ मालक, रुपेश धनवे, तदनंतर तुषार बाईत, दिवेश वालन्स, मनीष पार्टे, नागेश शेलार, निखिल वाफिलकर, यश घाग, अजय पवार, प्रसाद भगत, महेश म्हात्रे, ऋषभ लाने, सुशांत देवकर, बाबू शेलार अशी टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. अध्यक्ष त्यांचे नितीनजी साठे, व्यवस्थापक प्रवीण धामनसे, महेश बामणे आणि दीपक गुजर पाहायला मिळतील आपल्याला. तदनंतर खाम क्रिकेट असोसिएशन यांचा देखील संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पॅकरच्या माध्यमातून. याच दरम्यान आपण पाहतोय पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर सिंगल एकच धाव. आता 5 बॉल मध्ये 15 धावांची गरज जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 बॉल 15 धावा. बॉलिंग वर्कवर आपण पाहतोय ताना शेवटचं षटक घेऊन आलाय धाकेश्वर देवखाणे संघाकडून. 5 बॉल 15 धावा. इथं एक मोठ्या फटक्याची गरज आहे जरूर या क्षणाला. ओहो हा ट्रॅकरचा बॉल होता, विकेट किपर मिस जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. वाईड बॉल. या खेळामध्ये जरूर मजा येणार आहे. वाईड +1 अवांतर 2 धावा इथं जरूर मिळाल्यात आणि आता 5 बॉल मध्ये 13 धावांची गरज. वागेश्वर देवखाणे संघाला संधी इथं देखील आली आहे. 5-13 5ची मॅच जरूर आहे. यावेळेस मात्र ताना बॉलिंग मार्कवर षटकातील दुसरा बॉल आणि याच दरम्यान मात्र मोठा मारण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल खाली अस्थिर रक्षक. आणखी एक धक्का. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे, धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय निखिल भोईर. 4 बॉल 13 धावांची गरज वागेश्वर देवखाणे संघाला. काय या 4 बॉल मध्ये 13 धावा बनतील का की या धावा बनणार नाहीये प्रश्नचिन्ह जरूर लागलाय. षटकातील तानाचा पुढचा बॉल. ओहो वा भाई वा. सूर्य या ठिकाणी बॉलिंग चांगला बॉल हाताळलाय. अचूक टप्प्याचा बॉल. ताना या बॉलर
रनचा पाहायला मिळाला आणि आता 3-13 13-3 3 बॉल मध्ये कंपल्सरी 13 धावा करायच्या. त्या स्पर्धेचा रूल आहे कंपल्सरी चेसिंग. ओ हो हा बॉल देखील तानाचा आपण पाहिलं. इथं देखील विकेट डॉट बॉल. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. 2 बॉल मध्ये 13 धावांची गरज. 2 बॉल 13 धावा कंपल्सरी चेसिंग. नवीन फलंदाज निखिल. परेशानी निखिल मैदानाच्या आतमध्ये. तानाचा 5व्या बॉलवर मोठा प्रहार. हा बॉल काय सीमारेषा पार होईल का? यस आणि आज दरम्यान वा काय सुरेख झेल टिपलाय लॉंगॉनच्या डोक्यावर. इथं फलंदाज आणखी एक बाद होतोय. बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद डीजे. वाह. तो कोण आहे प्लेयर? सूर्यकांत कुठे आहे? बरोबर ना? नाही हा सूर्यकांत कुठे आहे? नक्की सांग रे बाबा. हे कॅच कोणी घेतले? पंच काय आहे त्या ठिकाणी? पुगाव संघ त्या ठिकाणी आहे. थोडा इशारा करा ना प्लीज. आउट आहे, त्याने आउट दिलं. मनोज कॅच घेणं कोण आहे? प्लेयरचं नाव सांग. विशाल आपण पाहतोय लॉंगॉनच्या डोक्यावर. बाहेर संघ विनंती असेल या ठिकाणी पाण्याचे जार आलेले आहेत. थोडेसे आपण सहकार्य करा. बाहेर संघाला विनंती असेल. पाण्याचे जार या ठिकाणी आलेले आहेत. तिकडे काही आपले असोसिएशनचे खेळाडू आहेत मित्रांनो. जो निर्णय असेल तो त्वरित सांगा म्हणजे वेळ होणार नाही प्लीज. काय आहे? विकेट आहे की षटकार आहे? विकेट दिले स्वयंसेवकांनी दिले. ठीक आहे चला. ओके पंच काय निर्णय आहे? पंचांचा तर मेन डिसिजन विकेट आपल्याला पाहायला मिळाला मगाशी आणि विकेट. पंचांचा निर्णय हा अंतिम फायनल डिसिजन असणार आहे. विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. विशाल लॉंगॉनच्या डोक्यावर आपण विशाल यांना पाहिलं. काय सुरेख त्या ठिकाणी झेल टिपला. या 6 धावा असताना तर या मॅच मध्ये मजा जरूर आली असती पण नाहीये. विशाल मध्ये आडवे आले आणि चांगला झेल टिपला आणि धाकेश्वर देवकाणे संघाला एक मजबूत स्थितीमध्ये ठेवलंय. आता एका बॉल मध्ये 13 धावा अशक्य असं आव्हान जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नवीन आपण पाहतोय आकाश भोईर बॅटिंग मार्कवर. तानाचा शेवटचा बॉल 13 धावा 40 धावा माफक आव्हान होतं. प्रत्येक ओव्हर मध्ये 10 धावा करायच्या असताना देखील काय बॉलिंग अटॅक पाहायला मिळेल आपल्याला धाकेश्वर देवकाणे संघाचा. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतोय जरूर ही सिंगल 1 धाव बनले पण इथं विजय होतोय. धाकेश्वर देवकाणे संघ विजय होतोय. विजयी संघाचे मनापासून